इतरांपेक्षा मी मला आरशात कशी पाहतेय, मी किती छान दिसतेय, हे प्रत्येक स्त्रीला हवं असतं. असं असताना सुद्धा म्हणजे मला असं म्हणायचंय, प्रत्येक स्त्री इतरांवर आई म्हणून, बहीण म्हणून प्रेम करते, पण ती जेव्हा स्वतःवर प्रेम करते तेव्हा मात्र ती चार चौघात जास्त उठून दिसते. पण दुर्दैवानं आज राजकारणात यावरूनच ट्रोल केलं जातं, यावरून तुमच्यावर टीका होते. त्यावरूनच मी त्यांना प्रश्न विचारला. काही एकाच पक्षात राहून तुमचे खटके उडतायत. रुपाली ठोंबरेताईंनी अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं, माझ्या मनात तसं काही नाहीये, वेळ आली तर मैत्रीचा हात पुढे करेन. जाता जाता शेवटी तुम्हाला विचारते, तुम्हीही मोठं मन दाखवून मैत्रीचा हात स्वीकारणार का? मला सांगायचे, गेले मी 20 वर्ष राजकारणात आहे. या राजकारणाच्या चढ उतारामध्ये मी स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आले आणि अगदी बचत गटापासून सुरू झालेला माझा हा प्रवास राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला. याच्या मागे फार चढ उतारे, सुखाचे दुःखाचे क्षण आहेत. अशा सगळ्यांमध्ये आम्ही जेव्हा सगळ्या माणसांना बरोबर घेऊन चालतो, जो माणूस भेटल, शेवटी आमच्या तिजोरीमध्ये सातबारा काय आहे कधी तुम्ही विचारायला येणार नाही किंवा त्याची आम्हाला फार गरज पडत नाही, पण आमच्या तिजोरीमध्ये माणसं किती आहेत शेवटी ही आमची प्रॉपर्टी असते. आणि म्हणून सगळ्या माणसांना बरोबर घेऊन राजकारणाचा प्रवास केला, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि राहिली गोष्ट ट्रोलिंगची, तर आता त्याची सवय झाली. ती एक विकृत लोकांची मानसिकता आहे, ट्रोल करणं. आणि मला जिथं जाईल तिथं प्रत्येक क्षणाला तो अनुभव होतो की माझ्यामुळे शेजारच्याला फार इन्सिक्युअर फील होत असतं की अरे शेवटी असणं दिसणं माझ्या आईवडिलांची देणगी आहे आणि त्यामुळे खरं मी समाधानी आहे. मी व्यवस्थित राहायचा प्रयत्न करते, पण या सगळ्या दुनियेमध्ये जगत असताना शेवटी ज्याच्या त्याचं आयुष्य जगण्याचा एक अनुभव असतो आणि तो त्या पद्धतीने जगत असतो. पण दिसण्यावर आणि असण्यावर ट्रोल करणं ही एक विकृती आहे की आपल्याकडे नाहीये आणि समोरच्याला आहे, आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टींवर जर ट्रोल करत असेल. पूर्वी मी ह्याचंही उत्तर आधी दिलेलं. मला माझा मुलगा मोठा होत असताना मला टेन्शन यायचं की आता एकदम लहान होता त्यावेळेस काय वाटत नव्हतं, पण मोठा वयात येताना की त्याला काय वाटेल त्याच्या आईवरती अशा पद्धतीने ट्रोलिंग होतंय किंवा काय. पण एक दिवस त्यांनीच मला येऊन सांगितलं की मम्मी तू ह्या लिंक बघू नको, मम्मी तू हे कमेंट वाचू नकोस. त्यावेळेस मला समाधान वाटलं की माझ्या मुलाला सुद्धा समजतंय की आईने राजकारणात, समाजकारणात काम करताना किती त्रास सहन केलेला असेल किंवा काय वेदना सहन केलेला. दुसऱ्यावर बोलणं फार सोपं असतं, टीका करणं फार सोपं असतं, आणि एखाद्या व्यक्तीला कोणत्याच बाजूने आपण हरू शकत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा जाहीररित्या कार्यक्रम चालतो. ही समाजाची विकृती आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये अशा गोष्टी मी काय महिलांना सांगते, आपल्यावर जेव्हा टीका होती, ट्रोल होते, तेव्हा सुंदर फोटो काढा आणि डीपीला ठेवा, स्टेटसला ठेवा. दुनियाला वाटलं पाहिजे की याचा काही परिणाम आपल्यावर होत नाही. शेवटी आपण प्रामाणिकपणे काम करतोय, या कामाची पावती मिळत राहते. आणि म्हणून बचत गटाचे अध्यक्ष, आज आयोगाचे अध्यक्ष आहे. शेवटी मैत्रीचं नातं हे प्रत्येकामध्ये असतं. मी माझ्यावर वैयक्तिक टीका कुणीही केली तर ती कधीच मनावर घेतलेली नाही, ते विषय तिथं सोडून दिले नाही तर मी राजकारणात कधीच यशस्वी झाली नसते. त्याच्यामुळे जे काही काल माझ्यावर टीका करणार होते आज ते माझ्यासोबत आहेत. उद्याही कोणी टीका करणार असतील तर तो त्यांच्या विकृतीचा, मानसिकतेचा भाग आहे. पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हा आमचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच कदाचित माझी महाराष्ट्रातली महिला संघटना सगळ्यात मोठी आहे, याचं मला कौतुक आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मैत्री जे जे येत राहतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही पुढे चालू. अगदी रुपालीताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोलाचं खरं तर या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक स्त्रीनं नोकरीला जात असताना केवळ सॅलरी स्लिप बघू नये, तर तिथं आपल्या सुरक्षेची काय हमी घेतली जातीये याची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या